प्रिय प्रेक्षकांचे स्वागत आहे। आज आम्ही रॉबर्ट कियोसाकी यांचे प्रशंसित पुस्तक रिच डॅड पुअर डॅड अनमोल धडे आणि डावपेचांचे अनावरण करणार आहोत, जे वैयक्तिक वित्त आणि संपत्ती निर्माण करण्याच्या आमच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणतील। श्रीमंत आणि गरीब यांच्या विरोधाभासी मानसिकता, आर्थिक साक्षरतेचे महत्त्व आणि मालमत्तेचे सामर्थ्य यांचे परीक्षण करून आम्ही चिरस्थायी आर्थिक स्वातंत्र्याच्या चाव्या उघड करू। रिच डॅड पुअर डॅडच्या जगात नेव्हिगेट करत असताना माझ्यासोबत सामील व्हा आणि समृद्ध भविष्यासाठी रहस्य उघड करा। धडा 1, श्रीमंत बाबा, गरीब बाबा। या प्रकरणात कियोसाकीने त्याच्या आर्थिक शिक्षणावरील 2 मुख्य प्रभावांचा परिचय करून दिला आहे, त्याचे जैविक वडील, गरीब वडील, आणि त्याच्या जिवलग मित्राचे वडील, श्रीमंत वडील। गरीब वडील चांगले शिक्षण घेणे, पगारासाठी काम करणे आणि पैसे वाचवणे या पारंपरिक मार्गावर विश्वास ठेवतात। दुसरीकडे श्रीमंत बाबा आर्थिक शिक्षण, गुंतवणूक आणि उद्योजकतेवर विश्वास ठेवतात। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मानसिकता आणि आर्थिक धोरणांमधील फरक समजून घ्या। योग्य मार्गदर्शकांकडून शिकणे तुमचे आर्थिक भविष्य घडवू शकते। धडा 2, श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत। कियोसाकी स्पष्ट करतात की श्रीमंत लोक पगारासाठी काम करण्याऐवजी उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात। त्याच्या श्रीमंत वडिलांनी त्याला पगाराशिवाय काम करून आर्थिक बुद्धिमत्तेचे महत्त्व कसे शिकवले याची कथा तो शेअर करतो। या अनुभवाने त्याला पगाराच्या पलीकडे पैसे कमविण्याच्या संधी शोधण्यास शिकवले। या धड्यातील महत्त्वाचे धडे, उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता तयार करणे आणि मिळवणे यावर लक्ष केंद्रित करा आणि केवळ पेचेकवर अवलंबून राहू नका। धडा 3, आर्थिक साक्षरता का शिकवावी? हा अध्याय श्रीमंत होण्यासाठी आर्थिक शिक्षणाच्या महत्त्वावर भर देतो। कियोसाकी स्पष्ट करतात की शाळांमध्ये आर्थिक साक्षरता शिकवली जात नाही, म्हणूनच अनेक लोक पैशासाठी संघर्ष करतात। श्रीमंत वडिलांचा दृष्टिकोन मालमत्ता आणि दायित्वांमधील फरक समजून घेणे आणि रोख प्रवाह व्यवस्थापित करण्यावर भर देतो। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे, यशासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे। मालमत्ता आणि दायित्वांमधील फरक समजून घ्या आणि रोख प्रवाह व्यवस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करा। धडा 4, तुमच्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या। कियोसाकी स्पष्ट करतात की बरेच लोक त्यांच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करतात आणि कॉर्पोरेट शिडीवर चढतात, त्यांच्या वैयक्तिक आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करतात। श्रीमंत वडिलांचा सल्ला आहे की व्यवसाय, रिअल एस्टेट, स्टॉक आणि बॉन्ड्स यांसारख्या मालमत्ता तयार करा आणि मिळवा, ज्यामुळे निष्क्रिय उत्पन्न मिळू शकते। या धड्यातील महत्त्वाचे धडे, फक्त दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा तुमची स्वतःची मालमत्ता तयार आणि व्यवस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करा। धडा 5, करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशनची शक्ती। या प्रकरणामध्ये करांची उत्पत्ती आणि कर दायित्व कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनचा वापर करण्याच्या फायद्यांची चर्चा केली आहे। श्रीमंत वडिलांनी कियोसाकीला शिकवले की श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आणि कायदेशीररित्या त्यांचे कर कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनचा वापर करतात। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे, तुमच्या संपत्तीचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी कर कायदे आणि कॉर्पोरेशनचे फायदे जाणून घ्या। धडा 6, श्रीमंत आविष्कार पैसा। कियोसाकी स्पष्ट करतात की श्रीमंत लोक त्यांच्या आर्थिक बुद्धिमत्तेचा आणि सर्जनशीलतेचा वापर करून संधी शोधून आणि मोजलेली जोखीम घेऊन पैशाचा शोध लावतात। धोकादायक वाटणाऱ्या गुंतवणुकीचे त्याने फायदेशीर उपक्रमांमध्ये कसे रूपांतर केले याची उदाहरणे तो शेअर करतो। या धड्यातील महत्त्वाचे धडे, संधी ओळखण्यासाठी आणि मोजलेली जोखीम घेण्यासाठी तुमची आर्थिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता विकसित करा। धडा 7, शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी काम करू नका। या प्रकरणात कियोसाकी केवळ पैशासाठी काम करण्याऐवजी विविध कौशल्ये आत्मसात करण्याच्या महत्त्वावर भर देतात।
श्रीमंत वडिलांचा असा विश्वास होता की विक्री, विपणन आणि व्यवस्थापन यासारखी विविध कौशल्ये शिकणे दीर्घकाळासाठी अधिक मौल्यवान असेल। या धड्यातील महत्त्वाचे धडे केवळ पगारासाठी काम करण्याऐवजी संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरता येणारी कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करा। धडा 8, अडथळ्यांवर मात करणे। कियोसाकी लोकांना त्यांच्या संपत्तीच्या शोधात येणाऱ्या सामान्य अडथळ्यांना तोंड देते, जसे की भीती, निंदकपणा, आळशीपणा, वाईट सवयी आणि अहंकार। श्रीमंत वडिलांच्या शिकवणीमुळे त्याला या अडथळ्यांवर मात करण्यात आणि आर्थिक यश मिळविण्यात कशी मदत झाली हे तो शेअर करतो। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी वैयक्तिक अडथळे ओळखा आणि त्यावर मात करा। धडा 9, प्रारंभ करणे। हा धडा व्यावहारिक सल्ला आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर सुरुवात करण्यासाठी पावले देतो। कियोसाकी वाचकांना मार्गदर्शक शोधण्यासाठी, सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी, गुंतवणूक क्लबमध्ये सामील होण्यासाठी आणि वित्त आणि गुंतवणुकीवरील पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करते। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: आर्थिक स्वातंत्र्याकडे आपला प्रवास सुरू करण्यासाठी कृती करा। ज्ञान मिळवा आणि समविचारी लोकांसह स्वतःला वेढून घ्या। धडा 10, अजून हवे आहे का? येथे काही करण्यासारखे आहेत। शेवटच्या प्रकरणात कियोसाकी वाचकांसाठी कृती करण्यायोग्य चरणांची सूची प्रदान करते, ज्यांना त्यांचे आर्थिक शिक्षण आणि संपत्ती निर्मिती धोरणे विकसित करायची आहेत। तो विशिष्ट उद्दिष्टे निश्चित करणे, नवीन शिकण्याचा अनुभव शोधणे, मित्रांची हुशारीने निवड करणे आणि मनाची शक्ती आणि आर्थिक व्यवस्थापनाच्या व्यावहारिक पैलूंचा समावेश असलेल्या यशाच्या सूत्रावर प्रभुत्व मिळवण्याचा सल्ला देतो। मुख्य धडे: ध्येय निश्चित करून, शिकत राहून आणि स्वतःला सहाय्यक, जाणकार लोकांसह घेरून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात सक्रिय व्हा। यश मिळविण्यासाठी व्यावहारिक आर्थिक धोरणांसह मानसिक शिस्तीची जोड द्या। निष्कर्ष: रिच डॅड पुअर डॅड वैयक्तिक वित्त आणि संपत्ती उभारणीच्या जगात अमूल्य अंतर्दृष्टी देतात, आम्हाला योग्य मानसिकता अंगीकारण्याचे, आर्थिक साक्षरता स्वीकारण्याचे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मालमत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व शिकवतात। रॉबर्ट कियोसाकी यांच्या 2 वडिलांसोबतच्या अनुभवांमधून आम्ही प्रवास करत असताना आम्ही आवश्यक धडे शिकलो जे पारंपरिक शहाणपणाला आव्हान देतात आणि आम्हाला आमच्या आर्थिक नशिबावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करतात। तुम्ही हे पुस्तक बंद करताच लक्षात ठेवा की आर्थिक यशाच्या दिशेने प्रवास चालू आहे आणि रिच डॅड पुअर डॅडचे शहाणपण तुमच्या स्वतःच्या जीवनात लागू करण्यास कधीही उशीर झालेला नाही। पुढे जा, ज्ञानाने सज्ज व्हा आणि समृद्ध आणि परिपूर्ण भविष्याकडे जाण्याचा मार्ग तयार करा। आणि तुमच्याकडे ते आहे, रॉबर्ट कियोसाकीद्वारे रिच डॅड पुअर डॅडचे संक्षिप्त अन्वेषण। आम्ही विरोधाभासी मानसिकता, आर्थिक साक्षरतेचे महत्त्व आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या धोरणांवरील आवश्यक धड्यांमधून प्रवास केला आहे। जसे आम्ही निष्कर्ष काढतो, या अंतर्दृष्टीवर विचार करा आणि ते तुमच्या जीवनात लागू करा। लक्षात ठेवा, संपत्ती निर्माण करणे हा आयुष्यभराचा प्रवास आहे आणि रिच डॅड पुअर डॅडचे शहाणपण तुम्हाला आव्हाने आणि संधींमध्ये मार्गदर्शन करू शकते। तुम्ही शिकता आणि वाढता तेव्हा चिकाटीने आणि खुल्या मनाने राहा। रिच डॅड पुअर डॅड एक्सप्लोर करण्यात आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद। जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली टिप्पणी विभागात आपले विचार आणि शिफारसी सोडण्यास मोकळ्या मनाने। दुसऱ्या साहित्यिक साहसासाठी पुढच्या वेळी भेटू।